पूर्वी देवी गावात यायची आणि गावात येऊन सगळ्यांना भेटायची आणि रात्री 12 वाजता आमच्या सासऱ्याला उठायची मागोवा बघितला आणि उठ उद्या जत्रा आहे आपला उत्सव करायचा आहे असं आमच्या सासऱ्याला देवी येऊन सगळे गावाला दर्शन द्यावायचे आणि नंतर एक दिवस आमच्या गावाला संकट मोठा पडला आम्ही आमच्या सासऱ्या नवस पडला देवी हे सगळं निवडला ना तुला बकऱ्याचं दावण देव आणि हे बकरे कापले ते आमचे नवसाचे देवी आम्हाला पावली जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव. हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण आलो आहोत नवी मुंबईतील जू गाव येथे. जू गावातल्या मर्याई मंदिरामध्ये सध्या मी उभा आहे आणि आता जस्ट आरती संपलेली आहे आणि काही क्षणामध्ये आई मर्याई मातेची पालखी ही या मंदिरातून निघणार आहे आणि जू गावामध्ये खूप थाटामाटामध्ये मिरवली जाणार आहे. हा सोहळा बघण्यासारखा आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, अजिबात मिस करू नका. आणि या सोहळ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे जी आगरी कोळी संस्कृती आहे, परंपरा आहे, जी वेशभूषा आहे, जे महिलांचे गेटअप्स आहेत, त्यांचे दागिने आहेत आणि त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक लहान मुलगा असो, वयस्कर व्यक्ती असो, महिला असो, पुरुष असो, सर्वजण एन्जॉय करणार आहेत, धमाल करणार आहेत. गावकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असणार आहे. त्याचप्रमाणे पाहुणे मंडळी देखील येणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, माझ्याबरोबर ब्लॉग एन्जॉय करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता ही जी पालखी निघणार आहे पूर्ण गावामध्ये फिरवली जाईल का? हो, फिरणार. आणि तरी पण किती वाजते मॅक्झिमम पूर्ण पालखी संपायला? 11-12 वाजतील. 11-12 वाजतील. पालखी मंदिराला प्रवेश करणार आहे आणि मंदिराला प्रवेश झाल्यानंतर पालखी करेल आणि पूर्ण जीव पालखी फिरवली जाईल मोठ्या आईची आणि लाईट वगैरे क्रिएट केलेली आहे, त्याच्यावर नाव देखील लिहिलेलं आहे मर्याई माता म्हणून. सो फ्रेंड्स, तुम्ही बघताय माझ्याबरोबर मी जू गावामध्ये साईबाबा मंदिराच्या शेजारी इथे आहे आणि इथे हे जय श्री केदार म्हणून केदारनाथ मंदिर इथे त्यांनी उभारलेलं आहे. आत्ताची जी यंग जनरेशनची मुलं आहेत ती खरंच खूप मेहनत घेतात या सर्व गोष्टींसाठी आणि गावोगावी आपण जिथे पण जातो, जिथे जिथे आगरी कोळी समाज राहायला आहे तिथे तिथे हे खूप छान असे देखावे आपल्याला बघायला भेटतात आणि त्यांची मेहनत इथे दिसून येते. गाईज, ब्लॉग हा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ब्लॉग मिस करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. सो फ्रेंड्स, केदारनाथ मंदिराच्या अगदी समोर हा पिंडीचा असं खूप छान देखावा केलेला आहे आणि त्याच्या अगदी समोर हे मंदिर क्रिएट केलेलं आहे, केदारनाथ मंदिर. जय श्री केदार असं त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा.